हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? तर कालचा व्हिडिओ सर्वांनी पाहिलाच. त्याचाच हा पुढचा पार्ट आहे. तर इथं मी आता धपाटे बनवायला घेतलेले होतं. याचं पीठ कसं बनवायचं याचं व्हिडिओ तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हे कसं बनवायचं पीठ वगैरे. त्यानंतर हे धपाटे करायला घेतलेली, कारण सर्वांना भूक लागलेली होती. धपाटे खाऊन नंतर मला नॉनव्हेजची पण तयारी करायची होती. आता इथं धपाटे करायला घेतलेले आहे मी. तर असं कपडा ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडं थोडं पीठ घेऊन ते असं थापटून घ्यायचं हातानेच. लाटूनही घेऊ शकता, पण लाटण्यापेक्षा असं थापल्याला छानच लागते धपाटी. तर इथं असे होल करून घ्यायचे आहे धपाटीला, म्हणजे तेल सोडण्यासाठी 4 ते 5 असं होल करून घेतलेले आहे. नंतर तव्यावरती लोखंडी तवा घ्यायचा, म्हणजे छान असं खरपूस भाजतात. चपातीचा देखील तवा घेऊ शकता तुम्ही, पण मी असं लोखंडी तव्यावरच छान असे भाजते धपाटी. त्यामुळे लोखंडी तव्यावर थोडंसं किंचित तेल टाकायचं आणि नंतर कपडा असा उलटा टाकायचा आहे तव्यावरती. अजिबात चिटकत वगैरे नाही, फक्त आपण धपाटी थापताना कपड्यावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि नंतर धपाटीला देखील पाणी आणि तेलाचा हात लावायचा. त्याने धपाटी चांगली असं भाजते. एका साईडने शेकल्यानंतर धपाटी पलटवून घ्यायची आणि दोन्ही साईड अशा छान शेकून घ्यायच्या. आता मी एक धपाटी करत होते, तर मुली माझ्या किंवा घरातले सर्वजण खात होते धपाटी. तर कारण गरम गरमच ही दह्यासोबत किंवा हिरवी चटणी सॉससोबत खाऊ शकता. खूपच छान लागते ही धपाटी. तर आता इतक्या सर्वांनी खाऊन राहिलेल्या आहेत, तर सर्वांना खूपच आवडल्या. नंतर माझी आता इथं नॉनव्हेज बनवायची तयारी चाललेली होती, कारण आज किचनकडं थोडंसं इग्नोर करा. रोज तुम्हाला जे स्वच्छ किचन दिसतं ते आज जरा थोडंसं विस्कटलेलं असणार आहे, कारण आज मला 10 ते 15 माणसाचा स्वयंपाक बनवायचा होता आणि मग ह्याचीच तयारी करत होते आणि ते मला एकटीलाच बनवायचं होता. त्यामुळं माझी थोडीशी धावपळ इथं चाललेली होती. नंतर दुपारपासूनच घेतला होता स्वयंपाक बनवायला. 2च्या नंतर घेतलेला स्वयंपाक बनवायला, त्यामुळं माझी इथं थोडीशी धावपळ चाललेली. आता इथं अर्धा किलो टमाटर, अर्धा किलो कांदे. कांदा भाजायला ठेवलेला आहे लालसर असं. तोपर्यंत मी अर्धा किलो टोमॅटो चिरून घेतलेले. हे टोमॅटो ह्यात धुवून घेतलेले होते. नंतर आता मी चिरून घेत आहे. आता कांदा भाजलेला आहे, छान असा लालसर असा भाजून घ्यायचा आणि टोमॅटो देखील भाजायला ठेवलेले होते. तर आता इथं काही वाटण्यासाठी हे फिशचं वाटण आहे, कारण आज नॉनव्हेज रेसिपी खूप साऱ्या बनवायच्या होत्या. तुम्हाला जर नॉनव्हेज नाही आवडत तर इथंच व्हिडिओ स्किप केला तरीही चालेल, असं काही नाही आहे माझं. नॉनव्हेज जर तुम्ही खात असेल आवडीनं तर पुढे कंटिन्यू करा. तर इथं तीळ आहे भाजलेलं, तीळ आणि खसखस आणि 50 ग्रॅम तीळ, 2 चमचे खसखस, आलं लसूण आणि खोबरं देखील अर्धा पाव भाजून घेतलेलं आहे. आणि इथे हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि लसूण आहे. ते फिशचं आहे, फिश फ्रायचं असं वाटण तयार करायचं आहे. तुम्हाला मी वाटताना दाखवणच कशाचं मी काय वाटण करत आहे ते. तर तुम्हाला देखील नॉनव्हेज रेसिपी कधी तुम्ही बनवत असेल, अजून 2 दिवस आहेत, तर आमच्याकडे आता रविवारी एकादश असल्यामुळं खाल्लं जाणार नाही, त्यामुळं मी आजच बनवत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवस अगोदरचा येत आहे, शुक्रवारचा. कारण रविवारी एकादश असल्यामुळं आमच्या इकडं बनवत नाहीत ना, तर रविवारीच आमचं झालेलं असतं हा बेत. रविवारी ह्यावेळेस एकादश आलेली आहे, त्यामुळं नाही बनवत आम्ही रविवारी. आता इथं खोबरं भाजून घेतलेलं ते वाटून घ्यायचं आहे, म्हणजे भरड काढायची आहे. खूप पण अशी पावडर करायची नाही, छान अशी भरड काढायची आहे खोबऱ्याची. फक्त त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहू द्यायचं नाही. असं जाडसर असं आपण खलबत्त्यात जसं वाटतो तसंच खोबरं छान असं वाटून घ्यायचं आहे. आता दुसरं राहिलेलं एकत्र बसणार नाही आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर ते चांगलं वाटत नाही, त्यामुळं असं थोडं थोडं घेऊनच बारक्या मिक्सरच्या भांड्यात छान असं वाटून घ्यायचं. आपलं आता खोबरं वाटलं की साईडला काढून घेतलेलं आहे आणि नंतर आता आपल्याला तीळ आणि खसखस हे वाटण घ्यायचं आहे. कारण तीळ खसखसमुळं आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी जरा छान घट्टसर होते, म्हणजे भाजीला असं दाटसरपणा येतो, एकदम पातळ होत नाही, त्यासाठी घ्यायची आणि त्याची टेस्ट देखील छान लागते. कुठल्याही नॉनव्हेज रेसिपी करताना तुम्ही देखील तीळ आणि खसखस भाजून नक्कीच घेत जावा. तर ते देखील असं बाजूला काढलेलं आहे, कूट भाजून घेतलेलं आहे, हे पहा असं. आणि आता हे बारीक भांड्यात बसत नाही, आता हे मोठ्या भांड्यात वाटलं तरी चालते. फक्त ड्राय जे असतात ते म्हणजे खोबरं आणि
तीळ खसखस हे वाटत नाही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणून मी बारक्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून वाटून घेतलेलं आहे. तर आता आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट करायची आहे. तर मेन पॉईंट हेच आहे नॉनव्हेजमधलं. तर हे वाटून घ्यायचं आणि कोथिंबीरचे जरा काड्या पण घेतलेल्या आहे मी. काड्याने देखील मेन काड्यातच असतं त्याचं सर्व सत्व, त्यामुळं अर्ध्या काड्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी कोथिंबीरची अशी म्हणजे पाला घेतलेला आहे कोथिंबीरीचा. तर असं हे वाटलेलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर इतकं वाटण करून घेतलेलं आहे. आपल्याला दिसताना खूप दिसतं, पण ते वाटल्यावर किती थोडंसं होतं पाहू शकता. आता इथं फिश फ्रायचं होतं. म्हणजे मी नारळ घेतलेला अर्धं आणि त्याच्यामध्ये 4-5 मिरच्या आणि लसूण टाकलेलं आणि कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर थोडंसं टाकलं आणि ते देखील असं एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे, जाडसर वाटायचं नाही. एक याची पाणी न टाकताच पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशी. जर जास्त मध्ये आधी नारळ दिसलं तर किंचित तुम्ही 2 चमचे पाणी टाकू शकता. हे असं एकदम ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. ओला नारळ जरा वाटायला वेळ लागतो, तरी पण असं थोडंसं याच्यामध्ये घेतलेलं आहे. कारण फिश रेसिपीला कधीही फिशची रेसिपी बनवताना कधीही असं ओलंच नारळ घ्यायचं, सुकं नारळ घ्यायचं नाही. आता इथं पनीरची भाजी बनवायची होती, त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आलं घेतलेलं आहे थोडंसं आणि भाजलेला इथं टोमॅटो घेतलेला आहे, म्हणजे कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे थोडंसं जास्त, कारण ग्रेव्ही करायला दोघांचीच मला इथं पनीरची भाजी बनवायची होती. कारण व्हेज खाणारे वेगळे होते आणि नॉनव्हेज खाणारे वेगळे होते, फिश खाणारे वेगळे होते आणि अंडी खाणारे वेगळे होते. त्यामुळे मला असं वेगवेगळा मसाला बनवायला लागला, असं सर्वांच्या आवडीनुसार. आता इथं पनीरचं वाटण वाटून झालेलं आहे. आता इथं मी भाजलेला कांदा वाटून घेणार आहे. हे पहा, असं भाजलेला कांदा वाटून घ्यायचा छान असा आणि राहिलेला जो टोमॅटो आहे, टोमॅटो देखील भाजून घेतल्याने काय होतं, जो टोमॅटोचा जो वास येतो कच्चापणा जाणवत नाही भाजल्यानंतर. त्यामुळं असं आपलं खोबरं, आलं लसूण पेस्ट आणि तिळाची पेस्ट देखील झालेली आहे. आता सर्व वाटण करून झालं की इथं जे 1.5 किलो चिकन आणलेलं होतं, ते 1.5 किंवा 2 किलो असेल, 2च किलो होतं चिकन आणलेलं. त्याच्यामध्ये हे मसाले आहेत काही. चिकन मसाल्याचे 2 पॅकेट घेतलेले, धना पावडरचे 2, घरकुल मसाल्याचे 2 आणि 4 चमचे मीठ आहे, 2 चमचे हळद आहे. असं हे पूर्ण लावून घ्यायचं चिकनला. म्हणजे चिकन जास्त असल्यामुळं हे खूपच घेतलेलं आहे असं मसाले. हे एक वाटी भरून होतं हे सर्व मसाले. ते छान असं लावून घ्यायचं सर्व चिकनला असं आणि एक अख्खा लिंबू पिळायचा याच्यामध्ये. जास्त जर लिंबू पिळला तर चिकन शिजायला उशीर लागतो, त्यामुळे इथं 1 लिंबू चिरून घेतलेला आहे तरी, कारण चिकन जास्त होतं त्यामुळं 1 लिंबू चिरून घेतलेला आहे. तुम्ही अर्धा लिंबू पिळला तरीही चालेल. नंतर इथं आलं लसूण आणि कोथिंबीर 1 मोठा चमचा टाकायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं वरती टाकायचं आणि परत एकदा छान असं एकजीव करायचं आहे. आता ही प्रोसेस माझे मिस्टरच करत आहे, कारण मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे हे काम त्यांच्याकडेच असतं. फक्त मी भाज्या वगैरे छान अशा बनवते, पण मी चिकन वगैरे खात नाही. त्यामुळं माझे मिस्टर इथं असं एकजीव करून देत आहे, म्हणजे मॅरिनेट करून देत आहे. ते सर्व मॅरिनेट छान असं एक अर्धा ते 1 तासभर असं ठेवलेलं होतं. नंतर तेल टाकून एक बारीक चिरलेला कांदा टाकून असं छान असं परतवून घेत आहे मी. नंतर गरम पाणी याच्यामध्ये ओतून छान असं शिजवून नंतर वाटण वगैरे टाकून हिची भाजी तयार करायची आहे. पण मी करायला एकटीच होते, त्यामुळं मी काय तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवू शकली नाही, कारण शूट घ्यायला देखील कोणीच नव्हतं आणि मला घाई पण होती, कारण 6च्या 7च्या आतमध्ये पूर्ण बनवायचं होतं मला. त्यामुळं माझी ही कामं फास्ट चालली होती स्वयंपाकाची. त्यामुळं इथं मी जितकं मला होईल तितकं असं ही फिश फ्रायचं वगैरे थोडंसं शूट घेतलं. याची डिटेल रेसिपी तुम्हाला कुठली हवी असेल तर सांगा, पण श्रावण महिन्याच्या नंतर भेटेल तुम्हाला आता, कारण 1 महिनाभर काही करता येणार नाही. तर मी काय काय बनवलं होतं तुम्हाला आज दाखवते मी. तर फिश फ्राय छान असा माझा झालेला आहे. इथं 20-25 भाकरी देखील टाकून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. 20 भाकरी टाकलेल्या आहे.
गॅस खाली येत नसल्यामुळं हे सर्व काही उभारून करायला लागतं, त्यामुळं थोडेसे पाय दुखून येतात. पण सर्वांच्या आनंदासाठी कधीतरी एक दिवस काढू शकतो आपण. तर इथं फिश फ्राय बनवलेला आहे, असा पाहू शकता. आता मी तुम्हाला काय काय बनवलं ते दाखवत आहे. आणि इथं बनवलेलं आहे फिश करी बनवलेली आहे. ज्यांनी फिश खाते करी त्यांच्यासाठी फिश करी बनवलेली आहे. आणि इथं चिकनचा रस्सा बनवलेला आहे छान असा. इथं चिकन फ्राय बनवलेला आहे, पाहू शकता. इथं चिकनचा रस्सा आणि चिकन फ्राय हे असं दोन्ही बनवलेलं आहे. जसं ज्यांना आवडतं तसं ते घेऊन खातात. नंतर चिकन फ्राय साईडला ठेवून घेतलं आणि नंतर हिच्या साईडला म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी ही पनीरची भाजी बनवलेली आहे. आणि इथं अंड्याची भाजी बनवलेली आहे. हे अशी अंड्याची भाजी बनवलेली आहे. करताना थोडीशी दमचक होते. आणि इथं कुकरसुद्धा झालेला आहे, पाहू शकता. आता हे सर्व असं मी केलेलं आहे, पाहू शकता. इथं सर्व तुम्हाला दाखवत आहे. थोडंसं दमछाक झाली, पण रात्री जे सर्वजण जेवून गेले घरातून तर त्याचं एक वेगळा समाधान मला म्हणजे वाटायला लागलं. दिवसभराचं जे आपण केलेलं असतं, पटपट आवरलेलं असतं किंवा दमलेलं असतं माणूस, पण सगळ्यांनी संध्याकाळी आले, जेवले तर त्याचं समाधान वेगळंच होतं. त्याची क्लिप मी इथं थोडीशी जोडत आहे, मला फारसं शूट करायला आलेलं नाही आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.